हे आपलं याला मित्राला हवी आहे माझ्या. आता कसलं शॉपिंगचं? तुला काय करायचं मला आता सिंगापूरला काय मिळणार? म्हणजे ते काय सिंगापुरियन चिली क्रॅब, लॉबस्टर, चिकन चाव म्याव हे असलंच सगळं मिळतं. म्हणजे हे सगळं नॉनव्हेज आहे का? हो, प्युअर नॉनव्हेज आहे. एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस हा. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनायाला इथं राहायला बोलवलं असणार, ठरवून करतोय तो, फसवतोय तुला तो. नाही तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही माझं आणि शनायाचं अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही सांग ना. त्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे, माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. तुला मी काय केलं म्हणजे तुझा विश्वास बघ बसेल? राधिका, 100 नाही 200% ते नाही, दोघ जण माझं आणि शनायाचा अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही सांग ना. शांत हो ग, रडू नकोस. राधिका प्लीज. राधिका हे घे पाणी, प्लीज शांत, प्लीज पी पाणी पी प्लीज. काही काही लोक किती निर्लज्ज आणि कोडगी असतात ना. हे खूप शॉकिंग आहे राधिका. असं असेल तर तू खचून नको जाऊस, तू खंबीर हो, रडू नकोस. अगं कारण ज्या माणसासाठी तू रडतेस तो माणूस त्या योग्यतेचाच नाहीये. राधिका, रश्मी बरोबर बोलतेय, रडू नकोस ग. डोळे पुस आता. हे बघ, खंबीर हो आणि या सगळ्याला अगदी सामोरी जा. लाचार नाहीयेस तू. आणि रडण्यामुळे कधी कुठचे प्रश्न सुटतात का? आणि एक दिवस एवढी मोठी हो की हे सगळे प्रश्न तुला दुय्यम, अगदी गौण वाटायला लागतील. एकदा तू ठरवलंस की काही करून दाखवशील राधिका. राधिका हे बघ, हो हे बघा हे बघा हे बघा, मी ना लहान तोंडी मोठा घास घेते. पण एक सांगू तुम्हाला, आम्ही या ज्या माय फेअर लेडीच्या टूर्स नेतो ना, त्यातून बायकांचं मनोरंजन व्हावं, त्यांना उत्तम दर्जाचा प्रवास मिळावा, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू, यामागे ना अजून एक हेतू असतो. म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेतून जग बघावं, निर्भीडपणे आयुष्याला सामोरं जावं. आमच्या या प्रत्येक टूरमधल्या प्रत्येक गेस्टशीना आमचं मनाने नातं जोडलं जातं. आणि तुम्ही ते इतक्या गोड आणि निरागसं, तुमच्याशी स्पेशल नातं जोडलं गेलंय माझं. मी त्या नात्याने बोलते तुम्हाला की प्लीज नका ना रडू. हे बघा, तुम्हाला बसलेला धक्का, तुमचं दुःख खूप मोठं आहे, मला समजतंय. आणि हे सगळं बोलणं खूप सोपं आहे करण्यापेक्षा. पण मी वयाने लहान असूनही तुम्हाला एक सांगू का, हे आयुष्य प्रवासासारखंच आहे ना, न थांबणारं. आता हा प्रवास तुम्ही रडत खडत करायचा की निर्भीडपणे याला सामोरं जायचं, ही तुमची चॉईस आहे. ज्या क्षणी तुम्ही चॉईस कराल ना की तुम्हाला तुमच्या आयुष्याला निर्भीडपणे सामोरं द्यायचं, त्या क्षणी मला असं वाटेल की या प्रवासाने तुम्हाला जगण्याची एक नवीन उमेद दिली, एक हिंमत दिली. यू डोंट डिझर्व दिस. यू वे स्ट्रॉंगर. प्लीज नका रडू. खरंय तुझं म्हणणं. नाही, आता रडत बसून काहीच उपयोग नाही. इतके दिवस ना मी माझ्या डोळ्यावरती ना पट्टी बांधून घेतली होती यांच्यावरच्या विश्वासाची. पण नाही, आता नाही. या सगळ्यामुळे मी माझी माणसं तोडली. हे सगळं मी केलं कारण माझं यांच्यावरती
प्रेम आहे, विश्वास आहे म्हणून. त्यांनी तर माझ्या डोक्यावरती हात ठेवून रडू नको राधिका, शांत हो शांत हो. तू धीर धर थोडासा. शांत हो राधिका. आता नाही. आता मी माझं वेगळं जग बनवणार. तुम्हाला खरं सांगू का, माय फेअर लेडीच्या या ट्रिप मधनं ना मला बरंच काही मिळालं. तुम्हा सगळ्यांकडनं खूप प्रेरणा मिळाली. तुम्ही सांगितलं ना, स्वतःच्या नजरेनं जगाकडे पहा. आता मी तसंच करायचं ठरवलं. राखीतून फिनिक्स पक्षी जसा जन्माला येतो ना, तशी मी जन्माला येणार आहे. नवीन राधिका बनू.